पुढची बातमी पाहूयात। अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा माळणेची भेट घेतल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर निलेश लंकेंनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं। आमची भेट झाली पण ते गजा माळणे आहेत हे मला माहित नव्हतं अशी अजब प्रतिक्रिया लंकेंनी दिली आहे। लंकेंच्या या अजब प्रतिक्रियेनंतरही चर्चांना उधाण आलंय। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो असता तिथे काही लोकांनी थांबवून त्यांच्या घरी येण्याची विनंती केल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या घरी गेलो होतो अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिली आहे। समाजकार्यामध्ये काम करणारे माणसं कुणी पण गाडीला हात केला तर आपण थांबतो। त्या पद्धतीने मला त्या मारण्याने हात केल्यानंतर मी थांबलो। त्यांनी मला सांगितलं नाही चहा प्यायला चला। चहा प्यायला मी चहा प्यालो, त्यांनी सत्कार पण केला। पण मला सन्माननीय व्यक्ती कोण, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय ही मला कुठली माहिती नव्हती। मला आज सकाळी कळालं की आपण ज्यांना भेटलो ते अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती। तसं ही गोष्ट म्हणजे एक ॲक्सिडेंटली गोष्ट घडलेली। जर मला ह्या गोष्टीची काही जाणीव असती तर मी त्या ठिकाणी गेलो नसतो। जरी ॲक्सिडेंटली ही चूकच म्हणायला पाहिजे। दरम्यान राष्ट्रवादीने लंके आणि माळणे यांच्या भेटीवर जोरदार टीका केलेली आहे। खासदार लंकेंचं खरं रूप या भेटीने समोर आल्याचा टोला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावलेला आहे। शरद पवार साहेब याचे उत्तर देतील। पवार साहेबांना पट्टा आहे का? शरद पवार साहेबांनी उद्याच्या सकाळच्या प्रेसमध्ये सांगावं की निलेश लंकेची कृती त्यांना पट्टा आहे का? निलेश लंके यांची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। तिथल्या स्थानिक लोकांना त्यांच्या संदर्भात सगळं माहीत आहे। तिथल्या स्थानिक लोकांना हे माहीत आहे की तिथल्या MIDC मध्ये काय उद्योग चालतात, निलेश लंकेंचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं तिथल्या MIDCतल्या उद्योगांच्याकडनं, तिथल्या कंपन्यांच्या मालकांकडून खंडणी कशा पद्धतीनं वसूल करतात आणि ह्या खंडण्या वसूल करण्याच्या करता, निवडणुकीला निधी गोळा करण्याच्या करता ज्यांचा म्हणून त्यांना उपयोग झाला असेल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता निलेश लंके तिथं गजाभाऊ मारणे यांना भेटायला तर गेले नसतील। दरम्यान निलेश लंके आणि कुख्यात गुंड गजा माळणे यांच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। गजा माळणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी निलेश लंके यांना माहित नव्हती का, हा एक महत्त्वाचा प्रश्न। सत्कार स्वीकारण्यापूर्वी लंकेंना त्यांची कल्पना नव्हती का? लंकेंना गुंडाची भेट घेण्याची गरजच नेमकी का वाटली? गुंडांना राजाश्रय देण्याचे प्रकार कधी थांबणार आहेत असा देखील प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय। काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा माळणेची भेट घेतली होती आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती भेट झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती। दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांनी शहरातील कुख्यात गुंडांची परेड घेतली होती। त्यामध्ये गुंड गजा माळणेचा देखील समावेश होता। त्यानंतर आता लोकसभेतील विजयानंतर पुणे दौऱ्यात खासदार निलेश लंकेंनी गजा माळणेची भेट घेतल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत।